हाय, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्डप्रेसचे सेटिंग्स कशा पद्धतीने करतो हे बघणार आहोत। त्यासाठी वर्डप्रेसला लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा डॅशबोर्डला या। डॅशबोर्डच्या सगळ्यात खालच्या साईडला तुम्हाला सेटिंग्सचं ऑप्शन दिसेल, त्या सेटिंग्सवरती क्लिक करा। आता इथं पहिल्यांदा आपल्याला तो जनरल सेटिंग्स विचारेल। ह्या जनरल सेटिंग्समध्ये पहिला विचारेल तो म्हणजे साईट टायटल। साईट टायटल म्हणजे जे तुम्हाला त्या शाळेला किंवा त्या वेबसाईटला टायटल द्यायचं आहे, जे की ॲड्रेस बारमध्ये आणि टायटल बारमध्ये दिसेल, ते असते साईट टायटल। इथे आपण स्कूल वेबसाईट दिलं आहे। जे कंपनीचं नाव असेल ते कंपनीचं नाव ह्याच्यामध्ये द्यायचं। ओके, त्याच्यानंतर ना टॅगलाईन। टॅगलाईन म्हणजे प्रत्येक कंपनीचं एक ब्रीदवाक्य असते, ते ब्रीदवाक्य इथं आपल्याला द्यायचं आहे। फॉर एक्झाम्पल, इन जनरल सगळ्या स्कूलसाठी एक टॅगलाईन जी लागू पडते आहे एज्युकेशन फॉर ऑल। तर मग ही त्यांची टॅगलाईन आहे असं आपण ॲझ्युम करू आणि ते इथं आपण टॅगलाईन म्हणून देऊ। आता साईट आयकॉन, ठीक आहे। आता साईट आयकॉन म्हणजे काय? द साईट आयकॉन इज व्हॉट यू सी इन ब्राउझर टॅब्स। ब्राउझरच्या टॅबमध्ये आपण बघतो बुकमार्क बार्स अँड विथिन द वर्डप्रेस मोबाईल ॲप्स इट शुड बी स्क्वेअर अँड ॲटलीस्ट 512 × 512 पिक्सेल्स। म्हणजेच काय की फेव आयकॉन किंवा साईट आयकॉन हे कंपल्सरी स्क्वेअर पाहिजे आणि त्याची साईज 512 बाय 512 पिक्सेल्सचीच पाहिजे। ओके, मग इथं सॅम्पलसाठी मी एक ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे, आपण ह्याला अपलोड करू। लक्षात घ्या की ही जी इमेज मी तयार केलेली आहे ती 512 बाय 512 पिक्सेलचीच आहे। त्यामुळे तुम्ही पण ज्या वेळेला तुमची इमेज तयार कराल त्याला ती 512 बाय 512 पिक्सेलचीच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जादा अजिबात चालत नाही। त्यामुळे ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या समजावून घ्या। ओके, त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे वर्डप्रेस ॲड्रेस। इथं जो पडलेला आहे तोच राहू दे, इथं हे ॲड्रेस अजिबात चेंज करायचे नाहीत। हा ॲड्रेस वर्डप्रेसचा ॲड्रेस आणि साईट ॲड्रेस अजिबात चेंज करायचं नाही। समजा तुम्ही चुकून चेंज केला तुम्हाला माहीत नसताना, तर तुमची वेबसाईट वर्क होण्याची बंद होऊन जाईल। त्यामुळं कधीही शक्यतो ह्यांना अजिबात हात लावायचा नाही। ॲडमिनिस्ट्रेटर ईमेल ॲड्रेस जो की त्यांचा कंपल्सरी असेल, त्यांचा एक वर्किंग ईमेल आय डी, तो इथं आपण टाकतो। तो इथं आपल्याला कंपल्सरी टाकायचा आहे। समजा ॲडमिन ज्याला पासवर्ड रिसेट करेल किंवा बाकीच्या गोष्टी करतील त्याला ह्याच ईमेल आय डीवरती त्यांना त्या गोष्टी जाणार आहेत, त्यामुळं इथे त्यांचा वर्किंग ईमेल ॲड्रेस टाकायचा। धिस ॲड्रेस इज फॉर ॲडमिन पर्पजेस। इफ यू चेंज धिस अँड ईमेल विल बी सेंड टू युअर न्यू ॲड्रेस टू कन्फर्म इट। म्हणजे समजा हा ईमेल आय डी जर आपण चेंज केला तर तो कधीपर्यंत ॲक्टिवेट होत नाही, जोपर्यंत त्यांना एक ईमेल जातो, त्या ईमेलमध्ये एक लिंक असते, त्या लिंकवरती क्लिक केल्यावरतीच तो नवीन ईमेल आय डी ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यानंतर जुना ईमेल आय डी डिॲक्टिवेट होईल। ओके, तर नवीन ईमेल आय डीची ही प्रोसिजर आहे। द न्यू ॲड्रेस विल नॉट बिकम ॲक्टिव्ह अंटिल कन्फर्म। म्हणजे जो तुम्हाला ईमेल येतो त्या ईमेलमधल्या कन्फर्म ईमेल ॲड्रेसवरती जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत तो नवीन ईमेल आय डी ॲक्टिवेट होत नाही। ओके, त्यामुळे इथं आपण त्यांचा जो काही ईमेल आय डी आहे तो आपण टाकतो। मेंबरशिपला इथं ओपन अप ठेवा, ह्याला कुठल्याही पद्धतीने चेंज करू नका। जर आपण मेंबरशिप ऑन केली, एनीवन कॅन रजिस्टर, तर आपल्या वेबसाईटवरती अनलिमिटेड नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स होतील आणि ते देखील अनवॉन्टेड। त्यामुळे मेंबरशिप ही कधीही ऑन करायची नाही। ओके, न्यू यूजर रोल जो डिफॉल्ट आहे तोच राहू दे। साईट लँग्वेज इथे युनायटेड स्टेट्स आहे, ही युनायटेड स्टेट्स राहू दे, कारण ह्याच्यामध्ये इंग्लिश इंडिया नाही आहे।
इंग्लिश इंडिया जर ऑप्शन असता तर आपण तो घेतला असता, पण इथे इंग्लिश इंडिया नाही आहे. त्यामुळे साईटची लँग्वेज ही कधी पण इंग्लिश आणि ब्रॅकेटमध्ये युनायटेड स्टेट्स हेच ठेवायचं. त्याच्यानंतर ना इथं आपल्याला टाईम झोन सेट करायचा आहे. टाईम झोन इथे UTC + 0 आहे, इथं आपल्याला UTC + 5:30 करायचं आहे. UTC + 5:30 UTC + 5:30 हे आपल्याला टाईम झोन सेट करायचं आहे. त्याच्यानंतर ना डेट फॉर्मॅट हा जो काय आहे पहिला एप्रिल 19, 2024 हाच डेट फॉर्मॅट राहते. आपल्याला आपल्या कंपनीसाठी आपण हाच डेट फॉर्मॅट वापरतो, त्यामुळे ह्याला चेंज करू नका. टाईम फॉर्मॅट देखील हाच आहे आपल्या कंपनीचा जो डिफॉल्ट आहे तो, आणि आपण ह्याला सेव्ह करू. आणि इथे वीक स्टार्ट्स ऑन मंडे, आपला आठवडा देखील मंडेला चालू होतो, त्यामुळे ह्याला फक्त मंडेला सेट करू आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करू. ओके, आता हे जनरलचे सेटिंग्स आपले वेबसाईटवरती सेव्ह झाले. आता मगाशी आपण जो आयकॉन इथे जर टाकला तर आता तो आयकॉन इथे तुम्हाला दिसायला लागला आहे बघा. ठीक आहे, म्हणजे जो आपण साईट आयकॉन टाकतो तो इथं डिस्प्ले होतो. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ह्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, आता ह्या सेटिंग्समधलाच खालच्या ऑप्शनला आपण जाऊया, रायटिंगला. ह्या रायटिंगच्या ऑप्शनमध्ये मोस्ट ऑफ आपल्याला कुठलेही चेंजेस करायचे नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर रीडिंगला जाऊया. ओके, रीडिंगला पण आपल्याला कुठल्याही पद्धतीने चेंजेस करायचे नाही आहेत, त्यामुळे ते आहे असे राहू देत. आपल्याला डिस्कशनला देखील कुठल्याही पद्धतीचे चेंजेस सध्या करायचे नाही आहेत, त्यामुळे ते आहे असे राहू देत. मीडियाला, ह्या मीडियामध्ये आपल्याला इथं इमेजेसचे सायझेस विचारतात. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला चेंज करायची आहे, ती म्हणजे हा जो काही अपलोडिंग फाईल्स आहे ह्याच्यामध्ये आपण बाय डिफॉल्ट ऑप्शन कुठला होणार, ऑर्गनाइज माय अपलोड्स इनटू मंथ अँड इयर बेस्ड फोल्डर्स, हा आपल्याला नको आहे. हा जो काही ऑप्शन आहे तो आपल्याला ऑफ करायचा आहे. ठीक आहे, कारण आपल्याला मंथ इयर ह्या फोल्डरच्या पॅटर्नमध्ये नको आहे. ह्या पेजवरती फक्त तेवढाच ऑप्शन आपल्याला ऑफ करायचा आहे आणि आपल्याला सेव्ह करायचा आहे. ओके, आपण हा ऑप्शन ऑफ केला आणि सेव्ह केला. त्याच्यानंतर ना नेक्स्ट जो ऑप्शन आणि सेटिंग्स आहे तो आहे परमॅलिंक्स. ह्या परमॅलिंक्सवरती क्लिक करायचं आणि या परमॅलिंक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट त्यांना कस्टम स्ट्रक्चर असेल, हे आपल्याला नको आहे. आपल्याला पोस्ट नेम हे स्ट्रक्चर हवं आहे, कारण आपल्याला URL ज्याला जनरेट होईल कुठल्याही पेजचा त्याला तो अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला URL जनरेट व्हायचा आहे. त्यामुळे इथं आपण पोस्ट नेम घेतो. खालच्या साईडला स्क्रोल करून ह्याला सेव्ह करा. ओके, आणि जे लास्ट आहे ते आहे प्रायव्हसी. ओके, आता प्रत्येक वेबसाईटला एक प्रायव्हसीचे पेज कंपल्सरी लागतं, पण ते अजून आपण क्रिएट केलेलं नाही आहे. ज्यावेळेला आपण क्रिएट करू त्यावेळेला ते पेज इथं आपण कशा पद्धतीने अटॅच करतो हे आपण बघू आणि त्यावेळेला ह्याचे सेटिंग्स आपण करून घेऊ. म्हणजे आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की सेटिंग्स ऑप्शनमध्ये कुठले गोष्टी आपल्याला सेट करायला लागतात ते आपण बघितलं. पुन्हा एकदा रिवाइज करूया. साईट टायटल, टॅगलाईन ह्या गोष्टी आपण इथल्या सेट करतो. ठीक आहे, रायटिंगमध्ये सध्या तरी आपण काय सेट केलेलं नाही आहे. रीडिंगमध्ये पण कुठल्याही गोष्टी आपण सेट केलेल्या नाही आहेत. डिस्कशनमध्ये पण केलेल्या नाही आहेत. मीडियामध्ये फक्त एक गोष्ट आपण चेंज केली ती म्हणजे अपलोडिंग फाईल्सला ह्याला आपण ऑफ केलं. परमॅलिंक्सला आपण इथं पोस्ट नेम म्हणून सेट केलं आणि प्रायव्हसी हे आपण नंतर बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण सेटिंग्स ह्या ऑप्शनमधले सगळ्या गोष्टी सेट करून घेतो. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी सेट करत नाही तोपर्यंत पुढच्या कामाला सुरुवात करायची नाही. कारण जर आपण ह्या गोष्टी जर करायला जर विसरलो तर त्यानंतरनं गोष्टी आपल्याला कधी प्रॉब्लेम्स करतात. त्यामुळे ह्या गोष्टी करायला कधीही विसरायचं नाही. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जर काही शंका असेल तर कधीही फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.